राहडगाव चौक ते राजुरा रोड लगतच्या स्मशानभूमी परिसरात अनेक महिन्यांपासून टाकला जाणारा कचरा, त्यातही रुग्णालयाचा बायो वेस्ट आणि प्लास्टिक जाळल्यामुळे परिसरात गंभीर आरोग्य धोका निर्माण झाला आहे। याच पार्श्वभूमीवर नगरसेविका सुरेखा लुंगारे यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांना निवेदन देत तत्काळ कारवाईची मागणी केली आहे। राहडगाव चौक ते राजुरा रोड स्मशानभूमी लगतच्या जागेवर गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील कचऱ्याच्या गाड्या रोजच्या रोज रिकाम्या केल्या जात आहेत। याच कचऱ्यांमध्ये प्लास्टिक बरोबरच हॉस्पिटलचे इंजेक्शन, सलाईनच्या बाटल्या आणि इतर बायो वेस्ट सहजपणे टाकला जात असल्याचे समोर आले आहेत। त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे रोज रात्री अज्ञात व्यक्ती येऊन या कचऱ्याला जाणून बुजून आग लावत आहे। या आगीमुळे उठणारा विषारी धूर संपूर्ण परिसरात पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। येथे मुक्तपणे फिरणाऱ्या गाई म्हशींच्या जीवालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे। या सर्व प्रकाराला आळा घालण्याकरिता नगरसेविका सुरेखा लुंगारे यांच्या नेतृत्वात एक निवेदन मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांना देण्यात आले। यावेळी परिसरातील देशमुख, हरले, कोल्हे हेही उपस्थित होते। या निवेदनात या ठिकाणी कचरा टाकणे तात्काळ बंद करावेत, कचऱ्याला आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे। मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी या प्रकरणावर त्वरित कारवाई करू अशी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे। आज आम्ही मनपा आयुक्त सौम्या शर्मा मॅडम यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। PDMC प्रभागातील जो राहडगाव चौकीच्या जवळ सातबंगल्याच्या जवळ जी स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीवर वारंवार खूप मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो। केवळ कचराच नाही तर त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं जे वेस्ट आहे ते सुद्धा त्या कचऱ्यामध्ये असतं आणि तिथे ढीकच्या ढीक लागलेले आहे आणि वारंवार तो कचरा तिथे पेटवला जातो आणि त्या पेटवल्यामुळे त्याच्यामध्ये प्लास्टिक्स आहे, इंजेक्शन्स आहे, त्याच्यामुळे तो विषारू धूर होऊन संपूर्ण तिथल्या राहणाऱ्या जे रहिवासी नागरिक आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि त्यांच्या आरोग्याला धोका आहे। या दृष्टिकोनातून आज आम्ही मॅडमला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। तो स्पॉट जो आहे कचरा टाकण्याचा तो त्वरित बंद करण्यात यावा ही आमची मागणी आहे, नाहीतर आम्ही त्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू।